सातारा लोकसभेकरता भाजप आणि आमचं साटेलोट ठरलंय असं सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वक्तव्य केलं। त्यामुळे छत्रपती उदयनराजे भोसले गेल्या वेळेसपेक्षा दुप्पट मतांनी निवडून येतील असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पाटणमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभेचे आयोजन केले गेले। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत। या सभेच्या आधी सभेला संबोधित करण्याकरता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई इथे आलेले आपण आपल्यासोबत आहेत। तर ज्या पद्धतीनं सातारा लोकसभा आपण संपूर्ण मतदारसंघ पाहिला, आपण स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, काय वाटतं प्रचार कुठपर्यंत पोहोचला? प्रचाराला आपण आघाडी घेतली? प्रचारामध्ये तर आघाडी महायुतीनं ह्या पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये घेतलेली आहे। ज्या दिवशी खासदार उदयनराजे भोसले साहेबांचा आम्ही अर्ज भरला त्याच दिवशी या निवडणुकीच्या साठी पूर्ण ताकदीनं महायुतीनं काम करायचं आहे आणि तो निर्धार व्यक्त करूनच आम्ही प्रचारामध्ये सुरुवात केली। प्रचंड प्रतिसाद हा लोकांचा माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावर आहे आणि लोकांना, जनतेला, मतदारांना तिसऱ्या वेळी 400+ बहुमतानं माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं मन हे जिल्ह्यातल्या, या लोकसभा मतदारसंघातल्या, महाराष्ट्रातल्या, देशातल्या लोकांनी ठरवलेलं आहे। त्याच प्रमाणचं वातावरण या पाटण मतदारसंघामध्ये आहे। आज बघताय आपण, एवढ्या उन्हामध्ये 2 तास झाली लोक या सभेच्या ठिकाणी आलेली आहेत आणि लोकांच्यात प्रचंड उत्साह आहे। मी एवढंच सांगेन की जे 400 खासदार माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करायसाठी महायुतीचे निवडून येणार आहेत, त्यातला एक खासदार हा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांच्या रूपानं सातारा मतदारसंघाचा असेल। आम्ही पहिल्या दिवशीपासून लोकांना, मतदारांना, आता जवळपास प्रत्येक पंचायत समिती गटामध्ये माझी सभा झाली आणि प्रत्येक सभेमध्ये उमेदवार स्वतः माझ्याबरोबर होते। प्रत्येक सभेमध्ये मी ह्या मतदारसंघात सांगितलेलं आहे की लोकसभेला या मतदारसंघात आपण भाजपच्या कमळावर मतदान करायचं आहे आणि विधानसभेला भाजपच्या कमळाच्या लोकांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर मतदान करायचं आहे। असं एक प्रकारे साटलोट हे आमचं या मतदारसंघापुरतं ठरलेलं आहे। त्यामुळे चिन्ह या मतदारसंघात जरी धनुष्यबाण रुजला असला तरी साटलोट आमचं असल्यामुळं धनुष्यबाणाची सगळी मतं या लोकसभेच्या निवडणुकीत कमळाच्या चिन्हावर आदरणीय महाराज साहेबांना मिळतील। हर्षद गोरखा, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, पाटण।